शरद पवारांना जी राष्ट्रवादी विलिनीकरण करायचं होतं आणि अजित पवारांना विलिनीकरण पाहिजे होतं, ही गोष्ट खरी आहे का अजित पवारांना विलिनीकरण करायचं होतं, पण शरद पवारांच्या भावना दुखावल्या होत्या म्हणून शरद पवारांना करायचं नव्हतं, पण शरद पवारांचे इतर सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. ज्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले, त्या दिवसापासून शरद पवार संतापलेला नेता म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे. ते आतून, कारण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले, शरद पवारांना त्यांच्या हयातीमध्ये असं कधीच होईल असं स्वप्न सुद्धा पडलं नसेल. जरी याच्या अगोदर शरद पवारांनी वारंवार वेगळ्या गोष्टीचे मध्ये इनपुट्स दिले होते. पहाटेची शपथ असेल, रुसणं असेल, आत्मक्लेश असेल, या गोष्टीतून शरद पवारांनी काहीतरी बोध घेणं अपेक्षित होतं असं मला पहिल्या त्या क्षणापासून वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, शरद पवारांना विलिनीकरण जर अपेक्षित नव्हतं असं गृहीत धरा, अजित पवारांना पाहिजे होतं म्हणून ज्या काही मीटिंग झाल्या जयंत पाटील किंवा इतर नेतृत्वाला घेऊन, अजित पवारांची इच्छा होती पण अजित पवारांच्या सहकार्यांची इच्छा नव्हती. हे सुद्धा चौथं अंतिम सत्य आहे, हे विसरता येणार नाही. अजित पवारांसोबत कुठल्याही परिस्थितीमध्ये विलिनीकरण होऊ द्यायचं नाही, ही शरद पवारांचीच भूमिका होती का, भावना होती का? कारण 50 मीटिंग जयंत पाटील साहेबांनी सांगितलं एवढ्या मीटिंग झाल्या पण विलिनीकरण झालं नाही. ह्या मीटिंग कधी झाल्या, कुठं झाल्या, कशा झाल्या, याच्यातल्या चर्चा काय, इनपुट्स काय, हे ना शरद पवार सांगतात ना आता अजित पवार बोलणार आहेत. आणि ज्या म्हणजे पटेलांना आणि तटकरेंना शरद पवारांना धोका दिल्यानंतर, शरद पवार नाराज झाल्यानंतर ही लोक बाजूला ज्या पद्धतीने गेली, शरद पवारांच्या डोक्यात फार मोठी सल आहे, पण हे लोक कुठे कचाट्यात सापडत नाहीत म्हणून वाचली. आता शरद पवार त्यांची वेटो पॉवर वापरून या सगळ्या लोकांना स्वतःसारखं सरळ करतील का, मला पडलेला प्रश्न. मी या जड विषयावर हात का घालतोय, तर मला या विषयावर बोलायचंय म्हणून. त्या अगोदर सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे. संतोष शिंदे ऑफिशियल ह्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एकच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा शेअर करा, मित्रांना किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकांना, नेत्यांना, आणि चॅनल सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत वेगळे इतर व्हिडिओ सुद्धा असतात, ते पाहण्याचा प्रयत्न करा. विलिनीकरणामध्ये शरद पवारांचा मनाच्या विरुद्धचा डाव हा कितपत खरा आहे, कितपत खोटा आहे, परंतु मला एका बारामतीतल्या जबाबदार व्यक्तीकडून समजलं की शरद पवारांना त्रासच होऊ द्यायचा नाही. शरद पवारांना आपण दुखावलंय, सत्तेसाठी आपण पक्ष फोडलाय, आपण विचारांच्या विरोधात जाऊन भाजपला आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय, हे अजित पवारांच्या मनात सतत जी रुखरुख होती, घरघर लागलेली होती, आणि तो सगळा ताण, त्रास, फ्रस्ट्रेशन अजित पवार त्यांच्या बैठकीतून किंवा वेगळ्या त्यांच्या अलायन्स असलेल्या मीटिंग मधून जाणवत होतं. पण त्यांना राष्ट्रवादी सोबत जर यायचं असेल तर मला वाटतं शरद पवारांनी पहिलीच अट घातली असेल की तुम्ही भाजप सोडून त्या ठिकाणी माझ्यासोबत या. आता भाजप सोबत हे का जातील, यांच्या मागे परत ईडीच्या चौकशा लागतील आणि ज्यांच्यावर चौकशा आहेत, ज्यांचे गुन्हेच मागे घ्यायची प्रक्रिया सुरू आहे, निर्दोष सोडवण्याची प्रक्रिया सुरू आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ज्या प्रॉपर्टी सील आहेत प्रफुल्ल पटेलांपासून अजित पवारांपर्यंत, त्या रिलीज करण्याचं सुद्धा काम सुरू आहे. ही विषय सुद्धा गांभीर्य घ्या. म्हणून राज्यसभामध्ये जरी काही खासदार, काही नेते, काही नेतृत्वातली माणसं कमी अधिक प्रमाणात मागे पुढे असतील, पण सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने आता राज्यसभेत सुद्धा 36 पैकी 22चं ताकदीचं बहुमत
भाजपच्या वाट्याला तेवढे खासदार आलेले असताना या देशातल्या परिस्थितीवर काहीच तोडगा काढला जात नाही, पूर्वीही काढला नव्हता आणि आताही नाही. म्हणून अजित पवार, जसं एकनाथ शिंदे साहेब सतत 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 अमित शहानी मोदी साहेबांना भेटतात, भेटावं, भेटलं पाहिजे. परंतु आता इथं अर्थसंकल्पाचं अधिवेशन राज्यात सुरू असून राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीला काय करतात, असा प्रश्न साहजिक आहे प्रत्येकाच्या मनात पडणं. कारण माझं असं मत आहे की या सगळ्या प्रकरणामधून जे कंटेंट बाहेर यायला पाहिजे होतं, जे सत्य बाहेर यायला पाहिजे होतं आणि जे लोकांना माहीत होणं अपेक्षित असतं, ते सगळं दाबलं. आणि दुर्दैवाने ज्या घटना, विमान दुर्घटना झाली, त्याच्यात दादाच त्या ठिकाणी अचानक हे झाले. केंद्रातल्या सरकारने, राज्यातल्या सरकारने या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा अधिवेशनामध्ये पहिल्या एकाच दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये दादांच्या मृत्यूबद्दलची श्रद्धांजली सभा किंवा सत्य बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे किंवा रोहित पवारांकडून ते वधवून घेत आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. माझा थेट संशय आणि आरोप सुद्धा आहे, जर अजितदादांनी ठरवलं असता विलिनीकरण करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी जर होकार दिला असता, तर अपघाताच्या एक 8-10 दिवस अगोदर त्यांनी एका सभेच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, आता आम्ही गप्प आहोत, तुम्ही आमच्यावर चिखलफेक करता, वेळ प्रसंगी आम्ही तुमच्या विरोधातले सगळे कारनामे बाहेर काढू. मला हाच माझा प्रश्न आहे की जर एकमेकांचे उणे दुणे काढायचे होते, मग शरद पवारांनी विलिनीकरणाची एंट्री का टाकली, कार्ड का खेळलं, सुप्रिया सुळेंनी का टाकलं, सगळ्या राष्ट्रवादींनी का टाकलं शरद पवार गटाच्या, आणि त्याला होकार अजित पवारांच्या गटाचे सगळे मंत्री, खासदार, आमदार यांनी जर त्या अजित पवारांविषयी प्रत्येकाच्या मनात आकसच असेल, रागच असेल, तर त्यांनी अजित पवार सोडून द्या, भाजप सोबतच संधान का बांधलं, याचं सुद्धा उत्तर अजून जैसे तैसे तिथंच आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कुठेतरी सोयीनं राजकारण करतायत, पाणी मुरतंय आणि ते पाणी अशा सोयीनं मुरतंय की जे इतरांना परत ड्रिप होऊन पिण्याच्या लायक होईल असं वाटत. म्हणून मी जे सुरुवातीला म्हणलं, शरद पवारांच्या मनात काय हे कधीच कुठल्या राजकारण्यांना कळलं नाही. पण जोपर्यंत कुठल्याही नेत्यांसमोर तुम्ही ओरडणार नाही, तुम्ही मागणी करणार नाही, तुम्ही भूमिका मांडणार नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीनं चालू राहतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. मला एवढंच म्हणायचं आहे शेवटी जाता जाता, आणि ती गोष्ट इतकी महत्वाची आहे जे की सरेंडरशी जोडलेली आहे, जे की महागाईशी जोडलेली आहे, जे सिलेंडर दरवाढीशी जोडलेली आहे, जी इतर महागाई, बेरोजगारी आणि अतिक्रमण आहे, या सगळ्या गोष्टी जर एका बाजूला ठेवल्या, या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला, तर अजित पवार एका बाजूला राहतात, शरद पवार एका बाजूला राहतील, राष्ट्रवादी काँग्रेस एका बाजूला राहतील आणि राज्यातले आणि देशातले विषय एका बाजूला राहतात. आज अजित पवारांच्या विलिनीकरण तर सोडून द्या, त्याच्यावर स्वतःच शरद पवार गटाच्याच नेत्यांनी 4 शब्द बोलून विषय संपवलेला आहे. पण अजित पवारांच्या गटाच्या लोकांना अजूनही वाटतं अजित पवार असे सहज महाराष्ट्रात फिरले, त्यांचे फोटो वापरले, व्हिज्युअल्स वापरले. माझं असं वैयक्तिक मत आहे की लोक भावनिक होतील. भावना ह्या भावनिकच असतात. त्या भावनेमुळे तुम्हाला किती त्रास होत असतो हे तुम्हाला माहिती आहे. तशाच तुम्ही ज्या भावना इतरांच्या दुखावता किंवा सांगण्याचा प्रयत्न करता, त्याच्यामध्ये सुद्धा जिवंतपणा असला पाहिजे. कारण आज तशी परिस्थिती नाही जे की टीकात्मक आहे. मी सुरुवातीला जे सांगितलं, सरकार यांचं असलं काय आणि सरकार यांचं असलं काय, हे काहीच कोणासाठी करू शकत नाही. सामान्य माणसासाठी यांच्याकडे करायला काहीच नाही, यांची तेवढी नियत दानत नाही, म्हणून ही अवस्था आहे. हे माझं वैयक्तिक ठाम मत आहे. सरकार याला फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी म्हणतात, याला काहीही अर्थ नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आता मूळ मुद्द्यावर येऊया की शरद पवार साहेब असतील, शरद पवारांच्या आसपासचे असतील, अजित पवार साहेब अजित पवारांच्या आसपासचे नेते असतील, ह्यांनी दुसरा माणूस कधीच चांगला पक्षात येऊ दिला नाही. एखादा त्यांच्या मतदारसंघात, भागात, प्रभागात कार्यकर्ता निर्माण होऊ दिला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं,
हे सगळं जरी सत्य असलं तरी जे लोकांना अपेक्षित आहे आणि जो कार्यकर्ता लोकांना अपेक्षित आहे तोच जर नाही दिसला तर मात्र वेदना होतात आणि त्या वेदना फार भयानक असतात एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. शरद पवार असं वारंवार का वागतायत? शरद पवारांच्या मनात एक आणि ओठात एक आहे का? या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. ते उत्तर तुम्ही द्यावं. धन्यवाद. काय होईल का विलिनीकरण? येथील पक्ष एक का सगळेच विभक्त होऊन लहान लहान होतील आणि थांबतील आणि मग सत्ताधारी पक्षच उभारी घेईल आणि तोच फक्त त्याचं राजकीय कारकीर्द दाखवल. असं झालं तर फार अवघड होईल आणि नाही झालं तरी चांगलं होईल. धन्यवाद.